फळं केवळ गोड लागली म्हणून निवडायची नाही, तर माझ्या शरीराला सध्या काय गरज आहे हे पाहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला थकवा वाटतोय तर तुम्ही एक केळं खा मध्यम पिकलेलं, बद्धकोष्ठता आहे तर सफरचंद खा, पित्ताचा त्रास होतोय तर मोसंबी खा, पावसाळा सुरू होतोय जांभूळ खा, ऊर्जा हवी आहे चिकू खा, पाणी कमी झालंय शरीरात तर कलिंगड खा. म्हणूनच फळं म्हणजे नुसती चव नव्हे तर ती आरोग्याची किल्ली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा की फळं खावीत कधी ह्याच्याबद्दल विविध मतमतांतरं आहेत. तर जशी आपण वेळ ठरवू तेवढा त्या फळाचा फायदा अधिक. फळं ही निसर्गानं दिलेली नैसर्गिक औषधं आहेत, पण कोणतीही औषधं जर चुकीच्या वेळेस घेतली तर त्याचा फायदा तर होत नाहीच, उलट त्रास होऊ शकतो. म्हणूनच फळं खाण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची. चला तर हे समजून घेऊया वेगवेगळ्या वेळानुसार. सकाळी उठल्यावर किंवा आपण गरम पाणी पित असाल तर त्यावेळी ही जी फळांची सुरुवात आपण करू शकतो. सकाळी पोट रिकामं असतं, पचनसंस्था ॲक्टिव्ह असते, फळातील पोषक घटक जसं विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स हे शरीरात सहज शोषले जातात, शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. उदाहरण झालं तर एक संत्र किंवा पेरू तुम्ही विटॅमिन सी साठी खाऊ शकता. एक ग्लास गरम पाणी पिल्यानंतर एक साधारण 15-20 मिनिटांनी तुम्ही एक केळं खाऊ शकता, ज्यातनं तुम्हाला ऊर्जा मिळू शकतं. सकाळी तुम्ही जेव्हा ब्रेकफास्ट करता त्या न्याहारीत तुम्ही फळांचा समावेश केल्यास शरीराला झपाट्याने ऊर्जा मिळू शकते. फायबरयुक्त फळं पचन सुधारतात आणि पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुमच्याकडनं अति खाल्लं जात नाही. त्यामुळे तुम्ही पोह्याबरोबर डाळिंब खाऊ शकता, उपम्याबरोबर सफरचंदाचे तुकडे किंवा ओट्समध्ये केळं किंवा बेरी घालून. जेवणाच्या 30 ते 45 मिनिटं आधी तुम्ही जर फळ खाल्लं तर पचनासाठी उत्तम असतं. फळं पचनाच्या दृष्टीने हलकी असतात, जेवणाआधी खाल्ल्यास पोट भरतं आणि अति खाणं टाळता येतं, यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जेवणानंतर फळं मात्र लगेच खाल्ल्यास अन्न आणि फळं पचनात वेगळं वागतात, त्यामुळे गॅस होणं, फुगणं, आम्लपित्त होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो जेवणानंतर लगेच फळ कोणतंही खाऊ नये. दुपारच्या स्नॅक्सच्या वेळी साधारण 3 ते 5 वाजेच्या दरम्यान यावेळेस फारसं काही तळलेलं जड किंवा चमचमीत न खाता एखादं हलकं फळ खाल्लं तर ते शरीराला आणि मेंदूला ऊर्जा देतं. चहा बिस्किट सारख्या प्रक्रियायुक्त खाण्याच्या सवयीऐवजी फळ खाल्ल्यास अधिक चांगलं. उदाहरणार्थ डाळिंब असेल, पपईचं फोड असेल, पेरू, नाशपाती किंवा कलिंगड. रात्रीचं जेवण झाल्यावर लगेच फळं टाळा. फळातील नैसर्गिक साखर फ्रुक्टोज रात्री पचवणं कठीण जातं. डायबेटिक व्यक्तींसाठी तर रात्रीचं केळं, चिकू, द्राक्ष धोकादायक ठरू शकतात. फळं शरीरात फर्मेंटेशन किंवा किण्वन निर्माण करू शकतात, त्यामुळे गॅस, पोट फुगण्याचा त्रास होतो. व्यायामानंतर तुम्ही कोणती फळं खाऊ शकता, तर व्यायामानंतर स्नायूंना ऊर्जा लागते, त्यामुळे एखादं ताजं केळ, सफरचंद उपयुक्त ठरू शकतं किंवा चिकू. पण पोट रिकामं असल्यास अति गोड किंवा रसाळ फळं लगेच टाळा.